बघा, आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत, ज्याला मराठीमध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. बघा, हा काळ नेमका काय आपल्याला दर्शवतो हे समजून घेऊ. एखादी क्रिया ही बऱ्याच वेळापूर्वी चालू झालेली असते व ती पुढेही चालू राहणार आहे हे दर्शवण्यासाठी आपण हा काळ वापरतो. या काळामध्ये आपल्याला नेहमी दोन कालदर्शक शब्द बघायला मिळतील, एक सिन्स आणि दुसरा फॉर. सिन्स हा कालदर्शक म्हणजे निश्चित वेळ दाखवणारा शब्द आहे, तर फॉर हा अनिश्चित वेळ दाखवणारा शब्द आहे किंवा अनिश्चित काळ दाखवणारा शब्द, याला कालदर्शक शब्द आपण म्हणतो. ठीक आहे, एखादी क्रिया बराच वेळापासून सुरू आहे आणि ती पुढे भविष्यामध्ये ही चालू राहणार आहे, हा दाखवण्यासाठी किंवा ही बाब दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी आपण हा काळ वापरतो, ज्याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. या काळामध्ये तुम्ही जर वाक्यरचनेचा विचार केला तर तुम्हाला इतर वाक्यानुसारही तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्टच असणार आहे. ठीक आहे, सब्जेक्ट नंतर जर आपण आपल्या हेल्पिंग वर्बचा विचार केला तर आपला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस खास करून प्रेझेंटचा आहे तो. यामध्ये आपल्याला हॅव किंवा हॅज ही हेल्पिंग वर्ब येतील, सोबत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, कॉम्बिनेशन आहे ते, सोबत आपल्याला टू बीचं रूप, योग्य ते टू बीचं रूप म्हणजे बीन हे टू बीचं रूप वापरावं लागेल. बघा, आणि त्यानंतर आपण बघितलं तर कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे क्रियापदाचा चौथा फॉर्म, मुख्य क्रियापदाचा चौथा फॉर्म, आणि शेवटी आपला ऑब्जेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो, कर्म म्हणतो. ठीक आहे, ही रचना तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, ही रचना तुम्हाला जिथे जिथे मिळाली त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे हा काळ ओळखू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं हे सांगत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी मी तुम्हाला काही शब्द लिहिलेले आहेत किंवा सब्जेक्ट लिहिलेले आहेत. आय, वी, यू, दे या सर्व सब्जेक्ट मुळे म्हणजे या सर्व कर्त्यासमोर आपल्याला हॅव बीन हा सहाय्यकारी क्रियापद प्लस टू बीचं रूप घ्यावे लागेल. त्यानंतर ही, शी, इट या कर्त्यांसोबत तुम्हाला हॅज सहाय्यकारी क्रियापद प्लस बीन हे टू बीचं रूप घ्यावे लागेल. त्यानंतर जर नाउन सिंग्युलर असेल तर हॅज बीन आणि नाउन प्लुरल असेल, अनेक वचनी असेल तर हॅव बीन ही वाक्यरचना घ्यावी लागेल. सोबत योग्य ठिकाणी आपल्याला कालदर्शक शब्द असतो किंवा घ्यावा लागेल. ओके, तर आपण एक उदाहरण बघू जेणेकरून आपल्याला हा काळ समजण्यास सोपे जाईल. बघा, सर्वप्रथम आपण एक सब्जेक्ट घेऊ, रामू काका. ठीक आहे, आता परत सांगतो मी. बघा, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. ठीक आहे, एकवचनी करता आहे, याच्या समोर आपल्याला एकवचनी सहाय्यकारी क्रियामध्ये हॅज, फक्त काळ परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणून टू बीचं रूप बेन येणार. ठीक आहे, रामू काका हॅज बीन वर्किंग. काय लिहायचं आपण, या वर्कचं काय केलं, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घेतलं, ज्याला आपण वर्किंग म्हणलो. रामू काका हॅज बीन वर्किंग सिन्स 4 years. काय केलं या ठिकाणी आपण, एक कालदर्शक शब्द यामध्ये ऍड केला. रामू काका हॅज बीन वर्किंग सिन्स 4 years. या ठिकाणी रामू काका सब्जेक्ट, सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब. आपला काळ हा परफेक्ट कंटिन्युअस आहे प्रेझेंट मधला म्हणून V4 आणि उरलेला ऑब्जेक्ट. या ठिकाणी रामू काका 4 वर्षापासून काम करत आलेले आहेत. बघा, क्रिया बऱ्याच वर्षापासून सुरू आहे किंवा बऱ्याच वेळेपासून सुरू आलेले आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतो. ठीक आहे, आणखीन एक सब्जेक्ट घेऊ आपण, ही नंतर कुठला हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे, 100% हॅजच यायला पाहिजे. बरोबर आहे, ही हॅज बीन. एक आपण परत एक त्याला आपण वर्ब वापरू, लर्न येईल लर्निंग. ही हॅज बीन लर्निंग फॉर मेनी इयर्स. बघा, या ठिकाणी आपण काय कुठला कालदर्शक शब्द वापरलेला आहे, फॉर हा कालदर्शक शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ काय होतो आपण बघू, तो बऱ्याच वर्षापासून शिकत. या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे सिंग्युलर, याच्यासोबत आपण आपलं हेल्पिंग वर्ब म्हणजे आपल्या कर्त्यानुसार योग्य ते हेल्पिंग वर्ब हॅज बीन प्लस टू बी घेतलेला आहे, आपण लक्षात ठेवा. आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आयएनजी फॉर्म आहे तो हा घेतलेला आहे. समोर आपल्याला एक अनिश्चित कालदर्शक शब्द आहे फॉर, है ना. ही वाक्यरचना लक्षात ठेवा, तुम्हाला काळ हा लगेच ओळखायला येईल की हा कुठला काळ आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणखीन एक वाक्य बघू आपण, लक्षात येईल बेटा. बघा, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, यापैकी आपण दे सब्जेक्ट घेऊ. या ठिकाणी आपला सब्जेक्ट कसा आहे बरं, अनेक वचने आहे म्हणजे याच्यासोबत आपला हेल्पिंग वर्ब कसा आहे, अनेक वचनी फॉर्मचा येईल. दे हॅव सोबत टू बीचं रूप जशाला तसंच राहील, दे हॅव बीन
यांना काम द्या. काय द्यायचं काम बरं मला सांगा बरं. कटचं करू आपण कटिंग, नको, हा बरोबर येत नाही. दे हॅव बीन, रीडचं करू रीडिंग मेनी स्टोरीज सिन्स 2 hours. खूप साऱ्या गोष्टी वाचता येते 2 तासापासून. ठीक आहे. या ठिकाणी आपला सब्जेक्ट कोण आहे, दे, अनेक वचनी, याच्यासोबत आपण काय घेतला, हेल्पिंग वर्ब अनेक वचनी घेतला, सोबत क्रियापदाचा चौथा फॉर्म घेतला. ठीक आहे. आणि पुढचा रिमेनिंगचा जो सेंटेन्स आहे, तो रिमेनिंग पोर्शन जो आहे तो आहे आपला ऑब्जेक्ट. बघा परत एकदा सांगतोय, आपल्याला आपल्या सब्जेक्ट नुसार म्हणजे आपल्या कर्त्यानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद प्लस टू बीच रूप घ्यायचं असतं. हॅव बीन किंवा हॅज बीन सोबत मुख्य क्रियापदाचा चौथा फॉर्म. ही रचना अतिशय सोपी आहे. कुठलाही काळ घ्या, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या, त्यामध्ये तुम्हाला मुख्य क्रियापद चौथाच असणार आहे, म्हणजे क्रियापदाचा चौथाच फॉर्म असणार आहे. ठीक आहे. यावर एकदा फोकस द्या, लक्ष करा, याची प्रॅक्टिस करा. यासारखे ऍटलीस्ट 2 वाक्य तरी मला कमेंट बॉक्स मध्ये करून नक्की दाखवा.